त्यानंतर एक मोठी बातमी, धाराशिवमधले ठाकरेंचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची उद्या एक बैठक बोलावण्यात आली आहे। मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उद्या बैठक होणार आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या जिल्हाप्रमुख, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। खासदारांनी वेगळा गट केल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न सुरू झालेत। धाराशिवमधले ठाकरेंचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, काय माहिती? नक्कीच आपण पाहतोय की काल ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिल्लीमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित राहिले आणि यामध्ये धाराशिव जिल्ह्याचे खासदार, धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील त्या ठिकाणी अनुपस्थित होते। आणि त्यानंतर आता शिवसेनेच्या वतीने डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्या ठाकरेंच्या शिवसेनेतील धाराशिव जिल्ह्याची आणि धाराशिव लोकसभेची जी आहे ती बैठक 12 वाजता मातोश्रीवरती बोलवण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना जे आहेत ते उद्या मार्गदर्शन करणार आहेत। आपण पाहतोय की 6 खासदारांनी वेगळा गट केल्यानंतर सर्वात मोठा धक्का जो आहे तो धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेनेला बसलेला आहे। कारण की 2019 साली जे ओमराजे निंबाळकर खासदार म्हणून निवडून आले होते, 2024 साली देखील खासदार म्हणून निवडून आले होते, ते 2022 साली जेव्हा एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली त्यावेळेस ते शिंदेंसोबत न जाता ठाकरेंसोबतच राहिले होते। आणि त्यामुळे आता काल बैठकीला अनुपस्थित राहिले आणि जो खासदारांनी वेगळा गट स्थापन केलेला आहे त्या गटामध्ये सामील झालेले आहेत। त्याच्यामुळे इतर पदाधिकारी ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत जाऊ नयेत म्हणून ठाकरेंनी उद्या बैठक जी आहे ती धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।